आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुगा म्हणे काळ आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. विठ्ठल 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 विठ्ठल. गावकऱ्यांचा हा सप्ताह आहे. गावकऱ्यांनी महाराज लोकांना ऐकण्याकरता केलेला उत्सव आहे. 24 वर्ष त्यांच्याकरता केला गावकऱ्यासाठी आणि 1 वर्ष महाराज लोकांसाठी. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान श्री ज्ञानोबारायला समजण्यासाठी नितांत गरज आहे जगद्गुरु तुकोबारायचे. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग जर समजले तर तुम्हाला माऊली समजतात. जो अभंग चिंतनाकरता घेतलेला आहे खूप सुंदर अभंग आहे आणि खूप विशाल आणि व्यापक अभंग आहे. माळकऱ्यांनीच परमार्थ करावा, मुसलमानांनीच परमार्थ करावा, ख्रिश्चनांनी करावा. या अभंगाची सुरुवात इतकी सुंदर आहे. जन्माला येणारा प्रत्येक माणूस तो कुठल्या जातीतला आहे, कुठल्या धर्मातला आहे, कुठल्या प्रांतातला आहे, कुठल्या देशातला आहे, सगळेचे सगळे विचार जगद्गुरु तुकोबाराय बाजूला सरतात. पृथ्वीवर जो जो म्हणून मनुष्य म्हणून जन्माला येतो, मनुष्य म्हणून बरं का, धर्म कोणताही असेल त्याचा, त्यांनी हा विचार केला पाहिजे की जगल्यानंतर मी काय केलं. विठ्ठल विठ्ठल संत असे की वरून काहीतरी विचार घेऊन येत असतात, काहीतरी नवीन निर्माण करत असतात. संप्रदाय पंथ अशा विचाराचे संत नसतात. धर्म निर्माण करणं, स्वतःचं नाव जिवंत ठेवणं, स्वतःबद्दल काही महत्त्व वाढवणं, हे या संत या कोटीतले नसतात. आणि संत असेही नसतात की खाली बुंडी घरून जगणारे. संताचा अर्थ नीट समजून घ्या बरं का. काळाबरोबर ज्यांना युद्ध करायचे आहेत ते असे मेलेल्या रक्तातले पण नसतात आणि उच्छृंखल पण नसतात. म्हणजे इतके अहंकारी नसतात की माझ्या फोटोची पूजा केली पाहिजे, माझं भजन केलं पाहिजे, माझ्या नावाने लोक जगले पाहिजेत, ह्याही विचाराचे संत नसतात. आणि सगळ्या जगाने जरी त्रास दिला तरी त्यांचं कर्तव्यपूर्ती मात्र 1 नंबरला असते, सर्वश्रेष्ठ असते. कारण की जगणाऱ्या माणसाला हा विचार क्वचित सुचतो की आपण काय केलं एवढ्या दिवसामध्ये. आणि मी जे बोलतोय ना हे 50 नंतरच्या लोकांसाठी अभंग आहे. माझी उलटली म्हणून मी कीर्तनाला घेतलाय. विठ्ठल कारण की विचार असे सुचतात ज्यावेळेस श्रीमंती येते, विद्वत्ता येते, शांतपणा येतो, तर 50 नंतरचं जेवढं राहिलेलं आयुष्य आहे ना ते सगळं गणित आणि वजाबाकीमध्ये जातं. तुम्ही जसे 50 वर्ष जगलात त्याचं फळ 50 नंतर प्राप्त होतं तुम्हाला. याचा अर्थ आहे की तुम्ही कमवलं काय 50 वर्षामध्ये, कोणाबद्दल चिंतन केलं, तुम्ही कोणाबद्दल विचार केला. धर्माबद्दल विचार केला असेल तर तुम्ही धार्मिक असाल, शास्त्राबद्दल विचार केला असेल तर तुम्ही विद्वान असाल, तपश्चर्येबद्दल विद्वान केला असेल तर तुम्हाला कदाचित रिद्धिसिद्धी प्राप्त झालेली असेल. पण स्वतःबद्दल विचार केला का नाही हे अभंगाचं मूळ आहे. विठ्ठल फार गोड विषय. स्वतःबद्दल विचार केला पाहिजे. मी बहुतेक लोकांना पाहतो स्वतःबद्दल कमी दुसऱ्याबद्दल जास्त विचार करतात. विशेष करून परमार्थामध्ये हे जास्त प्रचलित आहे. आमक्याचं कीर्तन कसं आहे, आमका कसा वागतो, कसा का वागे ना, हे संशोधन करण्याकरता आळंदी थोडे चाललो होतो आपण. माऊली आपल्याला भेटली पाहिजे म्हणून आपण आळंदीमध्ये आलो, दुसऱ्याला भेटली का नाही याचे चिंतन कशाला करायचं. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, उद्देश जेवढा तुमचा मोठा असेल तुमच्या अंगात गुण तेवढे मोठे येतात. कायम लक्षात ठेवा. पंतप्रधान व्हायचं असेल हे स्वप्न असेल, तुमचा विचार व्यापक होतो. किती देश आहे या जगामध्ये, किती भाषा या जगामध्ये, किती समस्या या जगामध्ये, तुमचं मन व्यापकतेने विचार करायला लागतं.
तशा पद्धतीने तुमचं ॲटिट्यूड चेंज होतं, विचार चेंज होतात, बसणं बोलणं चेंज, कारण की तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे. बदललं तुमचं सगळं. मग तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. आणि जर तुम्ही ठरवलंच, मनातून असं पक्क केलं की गावाच्या बाहेर जायचंच नाही, डबकं झालं म्हणून समजायचं. गावाच्या बाहेर जायचं नाही म्हणून ठरवलं तर त्याचा विचार फक्त चार माणसाचा, माझी पोरं कशी, माझं घर कसं, सकाळचं जेवण कसं, आणि माझे शत्रू कोण आणि माझे मित्र कोण, संपला विषय, जीवनच संपलं त्याचं. संत व्हायचं हा जर तुम्ही विचार केला, तुमचं वागणं दुसऱ्या दिवशीपासून बदलतं. आणि दुसरा काय असा विचार केला की तुमचे सगळे पाप तुमच्या अंगावर येऊन थांबतात. ही ज्ञानेश्वरी आहे. पाप म्हणजे काही आपण केलंच पाहिजे असं काही गृहीत धरू नका बरं का. पाप निंदा करणाऱ्या माणसाकडे सगळी पाप राहायला येतात. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत इतकं सुंदर सांगितलं, काय काही पापी एवढे भाग्यवान आहेत, नरकाला जात नाहीत, नरक त्यांच्याकडे राहायला येतो. पापे आपुलेनी थावे, जव करती मिळावे, तव जिताची आघवे येती नरक. विठ्ठल मोठ्या माणसाला मान देणं कर्तव्यच आहे. देव जसं भक्ताला भेटायला येतो तसंच या पाप्याला सुद्धा नरक भेटायला येतात. हे काही सामान्य विषय आहे का? सगळे पाप त्याच्यावर. म्हणून जगणं कसं आहे, तुमचा उद्देश काय जगण्याचा, तुमचा हेतू काय, त्याप्रमाणे तुमचं वातावरण बदलतं. नाहीच कीर्तन करायचं ठरवलं, काही फरक पडत नाही. नाही करायचं कीर्तन ठरवलं, फरक पडत नाही. कारण कीर्तनाला लागणारे गुण तुमच्यामध्ये नको असतात. अर्थ लक्षात ठेवा. कीर्तनकार व्हायचं म्हटलं की मग टेन्शन येणार तुम्हाला. अभंग पाठ पाहिजेत, ज्ञानेश्वरी पाठ पाहिजे, शास्त्राचा अभ्यास पाहिजेत, भाषा चांगली पाहिजेत, बोलता आलं पाहिजेत, निर्भयपणा पाहिजेत, क्लिअरिटी पाहिजे, सगळे तुमच्यामध्ये आले. एवढे सगळे गुण आणायचे म्हणजे अभ्यास करावा लागेल. त्याच्यापेक्षा सोपा उपाय, आपण कीर्तन करत नाही. सोपा उपाय. एवढं गुण कोण आणणार आहे आपल्या जीवनामध्ये? सोपा उपाय. आणि न करणाऱ्या माणसामध्ये पुन्हा निंदा तर येतेच, पुन्हा एक विशेष प्रकारची घटना येते. कोणत्याच माणसाला चांगला म्हणत नाही. शेवटी हा मरत असताना कुणाला सुद्धा कळत नाही. विठ्ठल अर्थ लक्षात ठेवा बरं का. हा पहिला टप्पा झाला या अभंगातला. जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाने जगण्याचं ध्येय ठरवलं पाहिजे. ध्येय ठरवत असताना सुद्धा काही गोष्टी महत्वाच्या आहेत. कमवलेलं शरीराकरता आहे का? करोडो रुपये एखाद्या माणसाकडे, पण डायबिटीसवर काहीच करता येत नाही. करोडो रुपये एखाद्या माणसाकडे पडलेले, अब्जावधी रुपये आहेत, रात्री झोप येत नाही. झोपेला पैसा कारणीभूत नाहीये, शांती कारणीभूत आहे. कमवलेलं शरीराकरता आहे का? भौतिक आहे का? काही काही कवी असतात, ते मनाकरता कमवतात, मनाने फार श्रीमंत, शब्द त्यांचे गुलाम झालेले असतात. पाहिजे तसा अभिप्राय प्रगट करतात, कवी आहे. पाहिजे तसा सिद्धांत केव्हाही सांगता येतो, बुद्धिमान आहेत. यांनी बुद्धीसाठी कमवलेले आहेत, एकाने मनासाठी कमवलेले आहेत, एकाने शरीरासाठी कमवलेलं आहे, पण हृदयासाठी काहीच कमवलेलं नाही. म्हणून कुठेतरी शून्यता आपल्या अंतःकरणामध्ये डोकावत असते. कमी आहे काहीतरी. आणि ती कमी सांगणारा माणूस सुद्धा जीवनात भेटत नाहीत. हे परमार्थाचं वैशिष्ट्य आहे. काय कमी, नेमकं काय शून्यता वाटते? जगद्गुरु तुकोबाराकडे काहीही नसताना 400 वर्ष नाव टिकतं आणि आपल्या घरातली माणसं आपला फोटो लावत नाहीत. काय कारण या दोघांमध्ये? जन्म दोघांचाही झालेला आहे. विठ्ठल शब्द नीट आहे का बरं का? जन्म दोघांचाही झालेला आहे. पृथ्वीवर येणारा प्रत्येक धर्मातला आणि देशातला माणूस जन्माला आलेला आहे. एकाला जगण्याचं फळ मिळालं, एकाला मिळालं नाही. या दोघातलं अंतर असं आहे. पुण्य ज्याला म्हणतात ते इथे कामाला येतं. तुम्हाला सांभाळतं कोण, त्याच्यावर तुमची लायकी. या अभंगातला सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. सांभाळतं कोण तुम्हाला, त्याच्यावर तुमची लायकी. गुंड सांभाळत असेल तर
तो ज्याच्या पदरी राहतो तो पोरगा सुद्धा गुंड होतो. राजकारण करणारा असेल, सांभाळणारा राजकारणी असेल तर राजकारणी होतो. आता ही जी मोठ्या मोठ्या घराण्यातली माणसं आमदार मंत्री होतात, यांना सांभाळणारे मूळचे मंत्री आहेत म्हणून यांना लिफ्ट मिळते. आळंदीतले लोक काही लायकीचे नाहीत का? मग त्यांना विचारा काय वशिला कमी पडतो. वशिला नाही, सांभाळणारं नाही. माझा बोल लक्षात ठेवा. राजकारणात जाणं महत्वाचं नाही, वशिला महत्वाचा नाही, सांभाळणारा पाहिजे. आणि सांभाळणारा म्हणजे काय? तुमच्या चुका, तुमच्यातली गुणवत्ता, तुमच्यातली बुद्धिमत्ता हे प्रत्येक दिवस वाढली पाहिजेत, याचं चिंतन करणारा साधू किंवा सांभाळणारा कर्ता पुरुष. हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सांभाळ सांभाळ म्हणजे काय? तुम्ही संपूर्ण गाथा पहा, एवढा एकाच. आणि तुम्ही शब्द जिथे आलेला आहे गाथ्यामध्ये तो केवळ ज्ञानोबारायासाठी. नाव घेत नाहीत. कुलीन लोक जे असतात ना ते फार कमी नावं घेतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कोण आहे माय बाप? ज्ञानोबारायचे. तुगा म्हणे तुम्ही उदार उदार कृपाळ कोण आहेत? कोण उदार कृपाळ आहेत? कृपाळू उधार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उधार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उधार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उधार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार वारंवार, तया नमस्कार वारंवार वारंवार, तया नमस्कार वारंवार वारंवार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार आन पाह्या कुळाचा विचार, न पाह्या कुळाचा विचार, न पाह्या कुळाचा विचार, न पाह्या कुळाचा विचार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार वार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. तुम्ही शब्द एक निष्ठतेचा शब्द जगद्गुरु तुकोबरायचा फक्त ज्ञानोबरायचा आहे. ज्ञानोबरायाशिवाय जगद्गुरु तुकोबराय कुठेच जात नाही, कोणापुढेही झुकत नाहीत. अर्थ कळाला ना? कुठेही जात नाही आणि कोणापुढेही झुकत नाहीत. आपल्याला किती महाराज, किती गुरु महाराज. मी आळंदीत राहत असताना अभ्यास केला काही गोष्टींचा. माऊली सोडून प्रत्येक जण इतर महाराजांवरच चर्चा करतो. राहतो आळंदीत ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये, चर्चाच नाही त्याची, इतरच महाराजाची चर्चा. हा महाराज चांगला, तो. अरे म्हणजे माऊलीच्या दारात आलो आपण, माऊलीचे संस्कार आपल्यावर पडायला पाहिजेत, माऊलीने आपल्याला सांभाळलं पाहिजेत. आणि ती ज्ञानेश्वरी संपन्न नाही, तिचे संस्कार पडले, तुमच्यामध्ये बदल होतो. नाही म्हणे महाराज काय आहे, आजूबाजूचे लोक मानत नाहीत. आजूबाजूसाठी तुम्ही जीवन जगताय. आलं लक्षात? माऊलीसाठी नाही. जेवढा जगद्गुरु उभारला त्रायूमध्ये, एवढा जर महाराज लोकांना आळंदीत झाला ना तर एक महाराज आळंदीत राहणार नाही. कोपला पाटील गावीचे हे अहो, घर जाळण्याची तयारी जगद्गुरु तुकोबरायची. लिहिलेला गाथा देहूकरांनी बुडवला. एक 2-3 महिन्यापूर्वी देहूचे आले होते. आता परिचय कसा देतात बघा ना.
देहूमध्ये आता आळंदी देहू फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली. परिचय देताना सांगितलं आम्ही देहूचे आहेत. म्हटलं अरे वा चांगलं आहे. नाही तुकोबाराच्या वंशातले आहेत. म्हटलं गाथा बुडवणारा जगा. कारण की असा जगद्गुरु तुकोबाराला मदत करणारा एकही माणूस गावामध्ये नव्हता, हे प्रसिद्ध आहे. मग कुणाच्या वंशातले तुम्ही? माझा अर्थ लक्षात ठेवा. माऊलीची सेवा करत असताना सगळं गाव विरोधात गेलं. आणि त्याच्याही पेक्षा सांगतो तुम्हाला आत्ताच्या भाषेत, लिखाण स्वातंत्र्य ज्याला म्हणतो ना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी किंवा समचरण दृष्टी विटेवरी साजरी, अशा अभंगांना बुडवावं हे सुचणं किती महापाप आहे. कोणाची टीका आहे याच्यामध्ये? कोणाच्या गुणदोषाचं वर्णन आहे या अभंगामध्ये? पांडुरंगाचं वर्णन आहे, राजस सकुमार मदनाचा, जगद्गुरु तुकोबारा जयाचे असे अभंग. म्हणजे कोणत्याही माणसाविषयी एक शब्द लिहिलेला नसताना सुद्धा ते अभंग देहूकरांना बुडवावेसे वाटणं, इतका त्रास सहन केला. पण माऊलीचा साथ कधी सोडली नाही त्याने. अर्थ लक्षात ठेवा. माऊलीला कधी त्याने अंतःकरणातून दूर केलेलं नाही. त्यांना विचारलं, महाराज इतका त्रास होतो, काय होतो? अरे मी लिहिलेलं जर माऊलीने सांभाळलं, देवाने सांभाळलं, माणसाची गरजच काय? माणूस 10-20 वर्षाकरता मोठा असतो. जी माणसं आमच्या लहानपणी मोठी होती ती गेली. आता मोठी आहेत ते जे आज लहान पोरं त्याच्या दृष्टीने जाणार. 20-25 वर्षांमध्ये काय नुकसान करू शकतो मनुष्य? हे ज्ञानोबारांची शिकवण आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत जर तुम्हाला टिकायचं असेल, चंद्र सूर्यापर्यंत राहणाऱ्या साधूंनी तुम्हाला सांभाळलं पाहिजे. 10-5 वर्ष जगणाऱ्या माणसांनी तुम्हाला महाराज म्हणावंसं वाटलं पाहिजे. कीर्तन उत्तम माध्यम आहे. डी भोसले लहानपणीपासून मी पाहतो, सगळ्यांची कीर्तन ऐकलेत त्यांनी. पण आम्ही ज्यांची कीर्तन ऐकलेत ना, आज नाव सुद्धा नाही त्या लोकांचं. किती गर्दी असायची महाराज. दोंडा महाराज, कंधारकर, ही जी नावं होते, मामासाहेब दांडेकर, ही नावं काही लहान नावं नव्हती महाराज. पूर्ण पुण्यातले प्रोफेसर मंडळी येऊन बसायचे समोर दोंडा महाराजांच्या कीर्तनाला. रामचंद्र महाराज नागपूरकर असायचे, पूर्ण आळंदी कीर्तनाला यायचे. माझा बोलण्याचा उद्देश वेगळा आहे. मनुष्य आहे तोपर्यंत तो मान देऊ शकतो. आपण नसल्यानंतर सुद्धा मान माऊली टिकवतात. माऊलीसाठी केलं काय तुम्ही आयुष्यात? एखाद्या ओवीचा अभ्यास केला नाही, एक ओवी आयुष्यात नीट समजली नाही. तुकोबारांनी कृपा करावी तर अभंग फक्त व्यवसायासाठी वापरले, अर्थासाठी किंवा भावासाठी ते अभंग वापरले नाही. न तुकोबाराही तुमचा स्वीकार करतात, न माऊली तुमचा स्वीकार करतात. काय फायदा आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझा फायदा आहे. पहिल्या चरणात सांगतात, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. खूप गोड अभंग आहे. स्वतःबद्दल स्वतःची समीक्षा करता आली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय
स्वतःबद्दल बोलतात. जन्मा आलो त्याचे, माऊलीनी माझा सांभाळ केला, आजी फळ झाले साचे. साचे म्हणजे खरोखर आपलं मूल्यांकन आपल्याला करता आलं पाहिजे. अहो काही काही माणसं अशी आहेत ना, त्यांना बोलावंसं वाटतं, भाषण करावंसं वाटतं, सगळं करावंसं वाटतं, पण त्यांचं भाषण इतरांना ऐकावंसं वाटत नाही. आणि यदा कदाचित ठेवलं तर कोणी समोरचा माणूस झोपलेलाच असतो. त्याचे हौस, मी एक दिवशी माझ्या मित्राला सांगितलं की तुझी हौस फार मोठी आहे, त्या मानाने योग्यता कमी. त्यामुळे काय कारण आहे, का लोकांना असं वाटतं? वाटत काहीच नाही, हौस मोठी आहे तुझी, इच्छा फार मोठी की लोकांनी तुझं भाषण ऐकावं. पण जे सिद्धांत तुझ्याकडे आहेत तुलाच ते समाधान करत नाहीत, समाजाला कुठं समाधान करत? माझं बोलणं आहे का? कमवलेलं ज्ञान जर तुम्हाला शांत ठेवत नसेल, समाज कधी शांत होणार नाही. जगद्गुरु तुकोबराची शांती भंग झालीच नाही, म्हणून ते अभंग महाराष्ट्राला शांत करतात, ते अभंग महाराष्ट्राला तारतात. स्वतःचं ज्ञान जर स्वतःला शांत करत नसेल, शांत शब्दाचा अर्थ खाली मान घालून चालणं नाही बरं, काय गैरसमज व्हायचं. आमचे बरेचसे पोरं बिघडलेत, खाली मान घालण्याची प्रॅक्टिसच 3-3 वर्ष करतात. ज्ञानेश्वरी पाठ नाही, अभंग पाठ नाही, काहीच पाठ नाही. मी एक दिवशी विचारला, अरे 3 वर्ष झाले आळंदीमध्ये. नाही आमच्या गुरुने सांगितलं काही करायचं नाही, हाच परमार्थ. म्हटलं काही करायचं नाही, मग निष्काम कर्म कशाला म्हणतात? निष्काम कर्म म्हणजे जे कर्मच करत नाहीत, अकर्माला हे लोक निष्काम कर्म म्हणतात. चुकीची कल्पना आहेत महाराज. जगद्गुरु तुकोबरांचे अभंग वाचा. तुमची गरिबी, तुमची मूर्खता तुम्हाला टोचली तर तुम्ही मोठे व्हाल. श्रीमंताची पोरं कलेक्टर होत नाहीत, गरिबाची पोरं कलेक्टर होतात. गरिबी टोचते अशी मनामध्ये, वृत्ती अशी गरिबी. गाडी पाहिजे मला, बंगला पाहिजेत, माझी ताकद वाढली पाहिजे, शक्ती वाढली पाहिजे. दिवसभर माणूस कर्मनिष्ठ असतो, तो कर्मनिष्ठ, दिवसभर शांत बसत नाही. श्रीमंताची पोरं कॉलेजमध्ये गेल्यानंतर अभ्यासाच्या अतिरिक्त सगळं करतात. आणि हा बोचलेला जो आहे, मला हे करायचे, माझी गरिबी मला दूर करायची, नाही पैसा मला कमवता येत, माझ्या ताकदीनं मी IAS होईल, IPS होईल, ह्याची बोचली पाहिजे. मूर्ख माणसाला असं वाटलं पाहिजे की माझी मूर्खता मी घालवली पाहिजे, तर तो विद्वान होईल. विद्वानाची समीक्षा केल्याने माणूस विद्वान होत नाही. एखादा ग्रंथ वाचला आणि त्याची समीक्षा केली, हा ग्रंथ असा आहे, काही फरक पडणार नाही, तुम्ही त्याला चांगलं म्हणा नाही तर वाईट म्हणा. आजही लोक ज्ञानेश्वरीवर टीका करणारे आहेतच ना, जगद्गुरु तुकोबारावर टीका करणारे लोक नाही आहेत का? पण असल्या कुत्र्यांना कोण विचारतंय महाराज? एक जण मला म्हणे, महाराज ज्ञानोबराचे अभंग चांगले आहेत का? आमचे नाहीत का चांगले? अरे तुम्हीच स्वतः चांगलेत म्हणे. असं कसं काय? मग त्यांचे अभंग, त्यांची योग्यता त्यांच्या पद्धतीने राहू द्या, पण तुम्ही किती चांगलेत. स्वतःला चांगलं समजतात, याच्यापेक्षा वाईट काय जगामध्ये? न तपश्चर्या आहे, न विज्ञासा आहे, न ज्ञान आहे. अहो जगातला सगळ्यात मोठा चमत्कार, एकाच गावामध्ये राहून, देहूमध्ये राहून सगळ्या जगाचं ज्ञान त्यांच्या मुखातून आलं, हा जगद्गुरु ज्ञानोबारांचा आशीर्वाद आहे. याच्यापेक्षा चमत्कार दाखवा तुम्ही 400 वर्षांमध्ये. कोणत्या शाळेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय गेले होते? कुठे शिकले तुकोबाराय? अहो 10 PhD झाले तरी अभंगाचे अर्थ नीट सांगता येत नाहीत. गरिबी नाहीये, बोचलं त्यांना अंतःकरणामध्ये, हे माणूस की वाईट आहे. माझ्याकडे पैसा असताना माझ्या दारात लोक थांबायचे, दुष्काळामध्ये माझा पैसा गेला, ही माणसं बदलली, यांच्याबरोबर पुन्हा व्यवहार नको, हे रुतलं पाहिजे अंतःकरणाला. एकदा ठेस लागली, समजदार आहे तो समजदार आहे, आणि त्याच दगडावर पुन्हा पुन्हा ठेस लागली, तो मनुष्य नाही गाढव आहे. चुकणं स्वभाव आहे, पण एक चूक पुन्हा पुन्हा नाही झाली पाहिजे. आणि अंतःकरणात ठेस बसली जगद्गुरु तुकोबारांच्या. अभंग वाचा महाराज, अशी तळमळीचे अभंग आहेत. काही मी उद्धार पावेन, ते अभंग म्हणण्यासाठी म्हणू नका, हे
त्याच्यातला जो तुकोबरायचा भाव आहे, काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण. माणसाविषयी बोलणं सोडून दिलं. आता मजपाशी नका वदो प्रपंचेविषयी. भेटणारा मूर्ख माणूस जरी असला, जगद्गुरु त्याला आपला प्रश्न विचारतात, पुसावेची हेची वाटे, देव कृपा करील मज काय लाज राखेल. त्या माणसाच्या जीवनामध्ये क्रांती होते. बोचलं पाहिजे आपली मूर्खता, आपली अज्ञानपणा टोचलं पाहिजे आपल्याला, आपली गरिबी टोचली पाहिजे. घर दार सोडून आलो आपण आणि काहीच करता येत नाही आपल्याला, दुसऱ्याची समीक्षा करतो, पटलं नाही पाहिजे, असं रोतलं पाहिजे अंतकरण. दुसऱ्या दिवशीपासून जीवन बदलतं, ज्ञानोबांची कृपा सुरू होते. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या अंतकरणात ज्ञानेश्वरचा अभ्यास केला, जन्म आलो त्याचे. आता मी देहूला घाबरत नाही, लोकांना घाबरत नाहीत. आणि हे वैशिष्ट्य जगद्गुरु तुकोबारायचं बरं का. शिवाजी महाराजासारखे कीर्तनाला येत होते, पण गाथ्यात कुठं उल्लेख नाही त्यांच्या नावाचा. नाही कळलं. शिवाजी महाराजासारखे कीर्तनाला येत होते, गाथ्यात नाव नाहीये. आपलं एक गाव सुटत नाही ज्या सरपंचाचं नाव घेत नाही आपण. एका श्रीमंताला आपण सोडत नाहीत. कीर्तन अर्ध ठेवून त्याचं स्वागत करतो आपण. कसं देव प्राप्त व्हायचं आपल्याला, कसं आपल्या. माझा अर्थ वेगळा आहे, मी टीका करतोय असा अर्थ नाही. तुम्ही सगळे माझ्या समोर बसलेले साधक आहात. तुम्ही एवढे जर संत झाला ना, तर महाराष्ट्राचा कायाकल्प होईल. विठ्ठला शिर्डी असेल, नाही तर गजानन महाराज असेल, अक्कलकोट असेल, ही देवस्थानं का मोठी आहेत? त्यांचे प्रचारक मोठे आहेत. कधी शिर्डीचे भक्तांच्या मध्ये भांडणं झालेले ऐकले का तुम्ही? गजानन महाराजांच्या भक्त लोकात भांडणं झालेले ऐकले का? अक्कलकोटमध्ये आणि वारकऱ्यात मिटलेले ऐकले का? देव मोठा नसतो, प्रचारक मोठा असतो. आणि प्रचारकाची मूर्खता ज्ञानोबरायपर्यंत भोवते महाराज. आपल्याकडे पाहून लोक कल्पना करतात, हे माऊलीचे कसलेत, कसले तुकोबारायचे ते, यांच्यातच भांडणं मिटत नाही. काय जायचंय आपण? दारू पिऊन शिर्डी चालते, माल घालून आळंदी चालत नाही. ती 40 वर्षाची, आळंदी 700 वर्षाची. त्यांनी दिवा लावलाय, आपण भिंत चालवली. लक्षात ठेवा काय बोललो. अंगी ऐसे बळ रेडा बोले, तरी आपण मागे आहोत. आपण इंटरनॅशनल होऊ शकलं नाहीत. ही आपल्या प्रचारकाची कमतरता आहेत. आपल्याला कळाली नाही ज्ञानेश्वरी म्हणजे काय. माझ्याकडे लोक येतात, हे जे छोटे छोटे महाराज लोकांचे असतात ना, आमच्या महाराजांनी असं केलं. एक तर म्हणला, महाराज टायरची हवा गेली होती, महाराजांच्या मनात आलं हवा भरली. तुम्हाला वाईट वाटेल, पण एवढी मूर्खता आपल्या भारताशिवाय कुठं सापडणार नाही. विज्ञान हे कधी मान्य करत नाही. आणि आपल्याला बदलायला किती चान्स आहेत महाराज. ज्ञानम विज्ञान सहितम यत् ज्ञात्वा अशुभात मोक्ष. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेव अर्जुना. तू वैज्ञानिक दृष्टिकोनाचा असल्यामुळे मी तुला ज्ञान सांगतो. हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. दैनिक जीवन जगून, दैनिक संसार करून, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून तुम्ही महान होऊ शकतात. फक्त एकच आहेत, आपल्याला सांभाळणारे मोठे नाही आहेत, विशाल नाही आहेत. आपलं अंतःकरण असं व्यापक होईल अशा पद्धतीचा उपदेश देणार नाहीत. फक्त ज्ञानेश्वरी आणि माऊली. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला एवढं समाधान वाटतं, सगळी श्रीमंती गेली तरी चालली, पण माझा सांभाळ माझ्या माऊलीने केला. दुसऱ्या चरण, तुम्ही सांभाळिले संते, 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 तुम्ही सांभाळिले संते.
भय निरसली खंती. खूप गोड अभंग आहे. तुम्ही सांभाळिले. ज्ञानोबरायासारखे संत जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझा सांभाळ करतात. सांभाळिले सांभाळिले काय तुकोबरायांचा शब्द खूप गोड शब्द. तुम्ही सांभाळिले संती. आणि माळकरी असो माळकरी असो, श्रीमंत असो गरीब असो, जन्माला आलेल्या माणसाच्या पाठीमागे या दोन घटना लागलेल्या आहेत. मरणाची भीती येत न मिळाल्याची खंत आहे. काय मानवी जीवनाचं तुकोबरायांनी दोनच शब्दात वर्णन केलं. मला मानवी जीवन म्हणजे काय, भय आणि खंत. माझ्या समोर नाही, भारतात नाही, जन्माला आलेला प्रत्येक माणसाला विचारा, या दोनच गोष्टी त्याच्या जीवनात सापडतील. न मिळाल्याची खंत आणि मरणाचं भय. धर्म कोणताही असू द्या, मुस्लिम असू द्या, ख्रिश्चन असू द्या, देश कोणताही असू द्या, जन्माला आला त्याच्या ठिकाणी दोनच गोष्टी आहेत. मरणाचं भय आहे, न मिळाल्याची खंत आहे. किती कमवतात महाराज, काय मर्यादा आहे? मागच्या महिन्यामध्ये एका श्रीमंताचं वर्णन आलं होतं. किती संपत्ती आहेत, मग त्याला असं लेखी सांगता नाही आलं. अमेरिकेचा अहवाल होता त्याच्यामध्ये. रोज $10 लाख म्हणजे 6 कोटी सर्वसाधारण. 6 कोटी न कमवता रोज $10 लाख जर खर्च केले, ते संपायला त्याची संपत्ती 218 वर्ष लागतात. संपायला 200. पण खंत नाही ना. त्या माणसाला जर विचारलं महाराज 218 वर्षापर्यंत तुम्ही रोज 10 लाख खर्च केले तरी म्हणजे ठीक आहे, 218 वर्ष शरीर टिकलं तर पाहिजे. आणि अजून बरंच मिळवायचे, माझ्या पुढे कुणी गेलं नाही पाहिजेत. न मिळाल्याची खंत आहे आणि मरणाचं भय आहे. ज्ञानोबराय ज्याचा सांभाळ करतात, जगद्गुरु उत्तर देतात तुम्ही सांभाळिले संती म्हणून भय निरसली खंती. पहिले जगद्गुरु तुकोबराय आहेत, मला मृत्यूचं भय नाहीये आणि न मिळाल्याची खंत नाहीत असं व्यक्त करणं, याला म्हणतात साधक. काय मिळालं आपल्या जीवनामध्ये आणि काय मिळालं नाहीत याचं गणित जर आपल्या जीवनात आपल्याबद्दल जर आपल्याला करता नाही आलं तर आपल्या इतका आपला शत्रू जगात कोणीच नाही. हेच ते गीता सांगितलेले आहेत. आत्मैव आत्मनः, दुसरं कोणी नाहीये. बंधुरात्मात्मनस्तश्च येन आत्मैव आत्मनाजिता. अनात्मनस्तु शत्रुत्वे आत्मैव शत्रुवत वर्ते. स्वतः बरोबरच शत्रूप्रमाणे वागतो. विठ्ठल विठ्ठल मोठ्या माणसाजवळ जाण्याची इच्छा आहे, अहंकार आडवा येतो, पाया पडावं लागेल. आत्मैव शत्रुवत वर्ते. स्वतःला मोठेपणासाठी स्वतःचा अहंकार त्याला आडवा आलेला असतो. इच्छा आहे ज्ञानेश्वरी कळावी, इच्छा आहे देव भेटावा, पण झुकायचं नाही ही दुसरी पण इच्छा आहे. कोणाच्या जवळ जाईल. मी अशा अनेक साधक बघितलेत, लोक बघितलेत, स्वतःच्या बळावर करण्याचा प्रयत्न करतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ते भाग्यवान आहेत बिचारे. पण माझ्या जीवनातलं मृत्यूचं भय, न मिळाल्याची खंत. काय मिळालं नाही. अणु रेणूया थोकडा तुका. माझं बोलणं पहिल्या शब्दापासून लक्षात ठेवा. मोठ्या माणसाच्या सानिध्यात तुमची विशाल आणि व्यापक विचार होतात. देहूमध्ये राहणारे जगद्गुरु तुकोबराय आकाशापेक्षा महान झालो हे अनुभूती सांगतात. तुका आकाशा कोणामुळं? ज्ञानोबराय मोठे आहेत, त्यांनी सांभाळ केला, त्यांचे गुण ज्ञानोबरायमध्ये आले, ज्ञानोबरायांचे गुण तुकोबरायमध्ये आले. माऊली व्यापक आहेत, तुकोबराय व्यापक झाले. आणि व्यापकतेची पावती दिलेलीच आहे. व्यापकतेची पावती धरणेकराला ज्यावेळेस पाठवलं, ज्ञानोबरायांनी तुकोबरायकडे ज्यावेळेस पाठवलं, हीच खरी पावती महाराज. विठ्ठल याच्यापेक्षा दुसरी पावतीच नाही. त्याचा उद्धार झाला का नाही महत्वाचं नाही, माऊलीच्या दरबारात आपली नोंद आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं. जग उद्धारलं गेलं का नाही हे ईश्वराची खंत असेल.
ईश्वराचं जग आहे, ईश्वर त्याच्याविषयी निर्णय करेल. व्यक्तिगत निर्णय करणं. आत्मैव आत्मना बंधू, आपुली आपण करा सोड संसार बंधन. तोडावे गे संसार बंधन, तोडावे गे संसार बंधन, तोडावे गे संसार बंधन. आपुले आपण करा सोडवन संसार बंधन, तोडावे गे संसार बंधन. आपुले आपण करा सोडवन संसार बंधन, तोडावे गे संसार बंधन. दोन टप्पे सांगतोय तुम्हाला. एक वेदातला टप्पा आहे, तुम्ही सांभाळिले. माऊलीने सांभाळ केला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय मोठे झाले. माऊली आकाशाप्रमाणे व्यापक आहेत, त्यांनी सांभाळ केला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आकाश एवढे झालेत. हा जेवढं सहजपणे तुम्ही ऐकता ना, इतका साधा सिद्धांत नाही. हा काही मी सांगतोय तुम्हाला म्हणून तो सिद्धांत आहे असा अजिबात नाही. हा वेदातला सिद्धांत आहे, कठोपनिषदला सिद्धांत आहे. कोणाला ईश्वर भेटतो, देव कोणाला भेटतो, संत कोणाला भेटतो. तुम्ही कितीही उठाठेव करा, तुम्ही किती स्वतःला मोठं समजा, काही नाटकं करा, मोठ्या माणसांनी अंगीकार केल्याशिवाय तुम्ही मोठे होत नाहीत. हा वेदाचा सिद्धांत आहे. एक प्रकरण आहे कठोपनिषद, प्रकरण बोलतोय, शब्द नाहीत, प्रकरण आहेत. दोन टप्पे त्याच्यामध्ये. एक तर अधिकारी लागतो. परांच खाणी व्यतृणत स्वयंभू तस्मात परान पश्यती ना अंतरात्मन. सगळेच्या सगळे इंद्रिय बाहेर पाहतात. डोळे बाहेर पाहतात, कान बाहेरचं ऐकतात. आत्म्याचा आवाज कान ऐकत नाहीत, आत्म्याचं स्वरूप डोळ्याला दिसत नाही. परांच खाणी व्यतृणत स्वयंभू. आणि हे सगळे डोळे इंद्रिय भगवंतांनी बनवलेले आहेत बाहेर पाहण्यासाठी. मग आतलं का पाहत नाहीत? कश्चित धीरा, एखादा जन्माला आलेला भाग्यवान साधक प्रत्येगात्मानमैक्षत, आतमध्ये डोकवण्याचा प्रयत्न करतो. एखादा साधक आतमध्ये डोकवण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरा सिद्धांत असा आहे, जर आत्म्याला वाटलं की याच्यावर कृपा करावी तरच ती कृपा होते. हे दोन सिद्धांताशिवाय परमार्थ पूर्ण होत नाही. तुम्ही मजबूत लागतात, अंगी ऐसे बळ. ही ताकद ज्ञानोबारांची आहे, जयाची द्वारी. ही ताकद ज्ञानोबारांची आहेत. अट ज्ञानोबाराय तुकोबाराय फार सुंदर टाकतात. ज्ञानोबाराय जयाची द्वारी आहेत, अंगी ऐसे बळ रेडा बोले आहेत. पण एक अट आहे, तुमचं बीज शुद्ध पाहिजे. जगात याच्या इतकी मोठी शिवी नाही महाराज. अर्थ कळाला का तुम्हाला? शब्द लागला पाहिजे. हा परी पाहे बीज, बीज शब्द नीट कळला पाहिजे बरं का तुम्हाला. बीज डीएनए आताच्या भाषेमध्ये. आणि त्याच आंब्याला फळं लागतात जो आंबा सांभाळणारा माणूस असतो. आंबा सगळ्याच आंब्याला फळं लागतात. कुठला आंबा बीज असं नाहीये की ज्याला फळ लागत नाही. पण गाय खाऊन जाते, कुत्रं खाऊन जातं, म्हशी खाऊन जातात, शेळी खाऊन जातील. ते उगवलेला आंबा तिथंच समाप्त होतो. नाही कळालं? बरेच आळंदीमध्ये येतात, शिर्डी खाती, गाढवं करंडून जातात, बैल करंड. बीज आहे म्हणून आळंदीत येतात. पण ते आंबा होईपर्यंत माऊली सांभाळ करत नाहीत. म्हणून हे शेरड जे असतात ना, बोललं पाहिजे बघून. पंढरपूरची भाषा शेरड. चांगली भाषा वापरली तर कळेल. बुक्क्यावाल्या जे आहेत ना आपल्या बाया वगैरे, हे करंडलं जात, साधकाला करंडतात. त्या बीज आहे अंगामध्ये, सांभाळ करणारा कोण नाही, म्हणून त्या आंब्याला फळ येत नाही.
तुमची योग्यता आहे म्हणून तुम्ही आळंदीला आलात महाराष्ट्रातून. सांभाळ करणाऱ्या माऊलीवर तुमचं झाड वाढलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझा सांभाळ ज्ञानोबाराय करतात, तुम्ही सांभाळले म्हणून फळ आलं. त्याला कसलं फळ आलं? तिसऱ्या चरणात कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. संप्रदायाचा भारच माझ्यावर आहे. शेळी शिरड गाढव म्हणलं ना मला, बैल एक जण आडवं नसतात. कुणाचा मान असतो, कुणाचं धन असतं, कुणाचं प्रेम असतं. बीज चांगलं असतं, सांभाळणारी वाढ करणारी माणसं या जगात भेटत नाही. करडणारी माणसं भेटतात. कशात अडकतील काही सांगता येत नाहीत महाराज. एक ज्ञानोबाराय संपूर्ण महाराष्ट्राचं परिवर्तन करतात. एक जगद्गुरु तुकोबराय सगळ्या महाराष्ट्राचं परिवर्तन करतात. परंतु या दोघांची कीर्ती जगामध्ये पसरवण्यासाठी जी ताकद आणि जी सांभाळ लागतो तो कमी पडतो. वाढ होत नाहीत. म्हणजे दोन शब्द नीट पहा, वाढ होत नाहीत. मग का होत नाही? खंत कुठेतरी करंडलं जातं आपलं आणि लक्षात येत नाही असं नाही. मानवी जन्म इतका सुंदर आहे, प्रत्येकाला आपली चूक लक्षात येते, पण वेळ गेल्यानंतर कळून काही फायदा होत नाही. बरेचसे माझे मित्रमंडळी मला भेटतात, फार प्रेमातली मंडळी आहेत. शास्त्रीजी, आम्ही जर तुमच्याबरोबर आलो असतो काशीला बरं झालं असतं, निदान विद्वान तरी झालो असतो. पण ते आता वय झालंय 50च्या पुढचं. वर्तमानातलं लक्षात राहत नाही, भूतकाळातलं विसरत नाही. त्याचं नाव म्हातारपण आहे. वृद्धावस्था म्हणजे काय? लहानपणीपासून सगळं आठवतं आणि नवीन काही लक्षात राहत नाही. ती बुद्धी नवीन काहीच, खाल्लेलं तर लक्षात राहत नाही, बाकीचं तर सोडूनच देतो मी. आणि खाल्लेलं लक्षात राहायचं संपलं ना, समजायचं आपली बुद्धी वाटेला लागली. खंत न मिळाल्याची. हे जे दोन चरण आहेत ना, दुसऱ्या चरणामध्ये भय निरसली खंती, ते खंतीचं उत्तर आहे कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावल. सांभाळ केला, प्रसन्न झालं. यमे वैष वृणते तेन लभ्य. स्वीकार केला आत्म्याने, याचा उद्धार करायचा आहे. ज्ञानोबारायांनी ठरवलं याचा उद्धार करायला जगात कोणी आडवं येणार नाही महाराज. इच्छा केली ते पावलो, ही स्वतःबद्दल. पण माऊलीने सांभाळ केला पाहिजे आणि माऊलीने सांभाळ करण्यासाठी आपल्यामध्ये निष्ठता पाहिजे, ताकद पाहिजे, वैराग्य पाहिजे. मान आडवा येऊ, स्त्री आडवी येऊ, ज्ञान आडवं येऊ, लोभ आडवा येऊ, कुठेच मन गुंतलं नाही पाहिजे. आणि जसं जसं तुम्ही होता ना किंवा वक्तृत्व तुमचं चांगलं बहरतं, सगळा महाराष्ट्र वाट पाहुणे नवीन कीर्तनकार कधी जन्माला येतो. कारण की ते जुने टिपणं ऐकून कंटाळीत लोक, हो नवीन पाहिजे. आणि नवीन विद्वान तयार झाला की त्याला मान मिळायला सुरुवात होतो, मानाबरोबर पैसा मिळायला सुरुवात होतो. तो वाढल्यासारखं त्याला वाटतं, पण माऊलीच्या दरबारातून तो कमी होतो. असं बोलणं लक्षात ठेवा. मी तर असे कीर्तनकार पाहिलेत महाराज, म्हणजे 50-50 हजार लोक कीर्तन ऐकायला येतात, पण हरिपाठ पूर्ण म्हणण्याची ताकद नाही, म्हणतच नाहीत. त्यांना विचारला हरिपाठ वेळ कुठे शास्त्रीजी? सकाळी एक कीर्तन, दुपारी एक कीर्तन, संध्याकाळी कीर्तन, झोपायला देत नाही. मारे नरदेह दुर्लभ झाला. वारकरी संप्रदायामध्ये राहून जर आपण हरिपाठ विसरतो, याची खंत जर आपल्याला वाटत नसेल, तर माऊलीच्या दारात आपली फुली पडली. विठ्ठल अरे
ओव्या विसरणं म्हणजे काय? माऊली विसरणे, अभंग विसरणं म्हणजे तुकोबाराय विसरणे. आज माऊलीचा साक्षात्कार ओवेतून आपल्याला होतो. माऊली काय बोलत होती 700 वर्षापूर्वी, ज्ञानेश्वरीतून माऊली आपल्याशी बोलते. आणि त्या ओव्या विसरणं म्हणजे माऊलीला विसरणे. आणि माऊलीला विसरल्यानंतर ज्ञानेश्वरी तुम्हाला तरी कशी काय लक्षात ठेवेल? आणि जे लक्षात ठेवतात ते लक्षातच ठेवतात. आणि कसे कसे लक्षात ठेवतात सांगता येत नाहीत महाराज. काही दिवसांनी इतकं पतन होतं महाराज. ज्या महाराजांच्या मागे पुढे माणसं असायचे त्याच महाराजांच्या मागे पुढे माशा असतात. काही राहिलेलं नसतं महाराज, बर्बाद झालेलं असतं. आणि असे महाराज आम्हाला सांगतात आमच्यासारख्याला, शास्त्रीजी माणसावर विश्वास ठेवू नका. म्हणलं आता काय सांगायची गरज आहे, तुमच्याकडे पाहून कळतं. तुमची जी अवस्था झाली ती माऊलीने थोडीच केली, माणसानेच केली ना. तुम्ही माणसाच्या मागे लागलात आणि माणसाने सगळा रस तुमचा काढून घेतला, काहीच राहिलं नाही जीवनामध्ये. आणि माऊलीने जर तुम्हाला स्वीकारणं महाराज दिवसेंदिवस, काय सांगायचं महाराज. इच्छा तर छोटी गोष्ट आहे शेवटच्या चरणात. तुका म्हणे काळ, 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 तुका म्हणे काळ. आता करुण सके बळ, आता करुण सके बळ, तुम्ही सांभाळे संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते. आता करुण सके बळ, आता करुण सके बळ, तुम्ही सांभाळे संते, तुम्ही सांभाळे संते, तुम्ही सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संते. काय आत्मविश्वास आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. नीट अभंग आहे का बरं. तुका म्हणे काळ, आता. आता शब्द फार महत्वाचा आहे बरं का. आता ज्ञानोबारायांनी माझा स्वीकार केल्यानंतर करू न शक्य बळ, तो आता ताकद नाही लावू शकत. काळ बरं का, ही एवढी अवघड घटना आहे जगामध्ये. काळा इतकं बलवान जगात कोणी नाही महाराज. बलवान कोण, चांगल्या चांगल्या माणसाची नशा उतरवत असेल ना तर काळ नशा उतरवत होते. अशी छाती काढून चालणारी लोक आहेत ना, त्यांच्या पायातला कस काढून घेतो, जागेवर बसवणारा काळ येतो. मारतो हा नंतरचा भाग आहे. मी तर असं म्हणेल, मारलं ना काळाने तर सौभाग्य आहे, पण झुरवलं त्यांनी, झिजवलं त्यांनी, सगळी लोक थुंकतात महाराज. तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावर. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आता माझं मरण राहिलेलं नाही. निर्याण प्रसंगाचे अभंग याचं खात्री देतात महाराज. दिसो नये जना ऐसे करा. जगद्गुरु तुकोबाराय माऊलीने स्वीकार केल्यानंतर मला धरणार कोण, येणार कोण. आकाशा इतकं व्यापक झाल्यानंतर मला तुमच्यासाठी सांगतो, ही वैज्ञानिक लोक आहेत ना, फार मूर्ख आहेत. काहीतरी शंका विचारतात, शरीर कसं काय वैकुंठात जाईल. त्यांची शंका बरोबर आहेत, पण तुम्ही कमकुवत पडता उत्तर देण्यासाठी. जगद्गुरु तुकोबारायांचं शरीर शरीरच राहिलं नाही हे पहिल्यांदा तुम्हाला कळायला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माऊलीच्या दर्शनामुळं हे शरीर पंचमहाभूताचं राहिलेलं नाही. आलिंगने संताचिया, आलिंगने संताचिया, आलिंगने संतांचिया, आलिंगने संतांचिया. दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया. मस्त
हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता वरी त्यांच्या ठेविता वरी त्यांच्या ठेविता वरी त्यांच्या ठेविता आजी फिटले माझे घोडे 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 आजी फिटले माझे लिंगने संतांची दिव्य झाली माझी काया मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता लिंगने संतांची दिव्य झाली माझी काया मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. खूप अपूर्ण आहे अजून विद्वान. विज्ञान एवढं पूर्ण झालेलं नाही. शरीर दिव्य होतं म्हणजे काय होते त्यांना काय कळणार आहे. या शरीरातल्या अशा अनेक गोष्टी आहेत अजूनही मेडिकल सायन्सला माहिती झालेल्या नाहीत. ज्ञानोबरांची एक ओवी आहे, तैसा हृदयामध्ये मी राम. तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला की ज्ञानोबरायांचं विज्ञानाच्या पुढचं कसं लक्ष आहे. आपल्या हृदयामध्ये एक छोटी गाठ आहे, नोट्स म्हणतात त्याला, आणि सगळ्याला माहिती आहे हृदय असं झापकं घेत असतं दर मिनिटाला. त्याची अशी उघड झाप चालू असते. त्या उघड झाप नीट आहे का बरं का, उघड झाप करण्यासाठी करंट लागतो. आणि जिथे हृदयाच्या शेजारी ती गाठ आहे, नोड आहे, ते तिथून तो करंट सप्लाय होतो आणि त्याला एकही नस नाही आहे पुरवठ्याची. आणि हृदयाची उघड झाप करता तो हृदयातला जो सेल आहे त्या सेलमधून करंट हृदयाला जातो, तेव्हा हृदय असं होतं चालतं माणसाचं. हे मेडिकल सायन्स सांगतं बरं का. पण तो करंट येतो कुठून, ती नोड्स कशी आहेत याचा आजपर्यंत मेडिकलला शोध लागलेला नाही. ज्ञानोबा आहे त्यालाच नोड्सला म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामू. तो आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात 700 वर्षापूर्वी. आणि ते शरीर दिव्य केलं जातं, सांभाळणारा मोठा आहे. याचं सुंदर प्रकरण आलेलं आहे, घरी जाऊन वाचा तुम्ही. 18 अध्यायामध्ये संपत असताना ज्ञानोबा अर्जुनाबद्दल बोलतात. संजय म्हणतात अरे भगवान श्रीकृष्ण ज्याची आई आणि बाप आहेत त्या अर्जुनाचं काय वर्णन करावं. अरे हा विजय घेणं तर सोडा, तया देशीची या झाडी, झाडी म्हणजे झाडी झुडू बर का, वृक्ष नाही, कल्पतरू ते होडी न जिनाविका एवढी मायबापे असतात. कृष्ण ज्याला सांभाळ करतो, कृष्ण ज्याचा, त्याच्या गावातले झाडं झुडपं सुद्धा कल्पतरूची बरोबरी करतात. न जिनाविका एवढी मायबापे असतात. सदेह सच्चिदानंद का नोहावे. हे माऊली 700 वर्षापूर्वी लिहितात आणि त्यांच्यानंतर 400 वर्षांनी सदैव सच्चिदानंद झालेले जगद्गुरु तुकोबराय आहेत. विठ्ठल लिहून ठेवलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि माऊली ज्यांचा सांभाळ करतात. न जी नाविका एवढी मायबाप. कोणाची मुलं आहेत, कोणाची कृपा आहे, सामान्याची. नुसती इन्स्पेक्टरची ओळख असली ना तरी माणूस नो एंट्री मध्ये जातो. त्याला मुलाला असं कसं काय काय करते, ते आपलाच दोस्त आहे. काय वशिला आहेत. कृष्णाचा आणि माऊलीचा वशिला असेल तर काळ काय करणार आहे. आता करून आणि किती निर्याण प्रसंग वाचा. तुकोबारांचा आत्मविश्वास जागवेल तुला. तुकोबाराय जेव्हा जायचं ठरवतात, शब्द नीट आहे का, ठरवतात. आपलं तर ठरवून काहीच नसतं, आपलं अंगावर येत असतं मरण. उरी आदळलिया मरण. आणि मग ते सनकादिकाच्या हातून निरोप पाठवतात. तुम्ही सनकादिक संत.
मला आता या मृत्यूलोकात राहावंसं वाटत नाही, वैकुंठाला जावंसं वाटतं, तेव्हा थोडंसं देवाला निरोप पाठवा. सनकादिक म्हणले निरोप पाठवतो, अहो आम्ही त्याच गावचे आहेत, मूळचे, विनवा वैकुंठीचा राणा. आणि शब्दप्रयोग कसा आहे, तुका म्हणे मज आठवा भगवंताला म्हणतात. तुमची ताकद आहे का असं म्हणायची? जगावर उपकार करण्याकरता आम्ही आलेलो, त्यांना सांगा मज आठवा आणि कधी न्यायला येता मूळ लवकरी पाठवा. ह्याला ताकद म्हणतात. तुका म्हणे काळ. आणि आता याचे उत्तर सुद्धा आलेले बरं का. सनकादिक जाऊन परत येतात. पृथ्वीवरचे पहिले संत आहेत सनकादिक, निरोप घेऊन परत येतात. तुमचा निरोप सांगितला महाराज, भगवंत म्हणले मी स्वतः येतो. निरोप आणणारे सनकादिक आहेत. एवढा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, निरोप आणणारे. आपली घरात बायको ऐकत नाही महाराज, पाणी आण म्हटलं तर हात तोडले का म्हणतात. एक श्रीमंत माणूस आहे, डॉक्टर आहे, सर्वसाधारण 5-7 लाखाची प्रॅक्टिस आहे. तर तो माझ्याबरोबर कीर्तनाला आला होता औरंगाबादकडे. आता ही सगळी धार्मिक मंडळी असतात. तो आला, 2-3 दिवस सुट्टी काढली त्याने, आला. 5 लाखाची रोजची प्रॅक्टिस त्याची बुडवून आला होता. तो कंटाळा आला म्हणून. तर 2-3 दिवस आमच्याबरोबर एक डॉक्टरचं जोडपं होतं. हे डॉक्टर आणि दुसरं डॉक्टर. पण ती डॉक्टरची जी बायको होती ना, ती संध्याकाळी जेवण वाढायला, सकाळी वेगळा पदार्थ, संध्याकाळी वेगळा पदार्थ, आवडीने जेवण. तो जायच्या दिवशी एवढा रडला माझ्याकडे. मी म्हटलं काय झालं डॉक्टर साहेब? नाही म्हणे, कीर्तनाबद्दल मी रडत नाही म्हणे, त्या बाईकडे पाहून रडतो म्हणे. किती नवीन स्वयंपाक करते, किती श्रद्धेनं वाढते, किती काय करते. शास्त्रीजी 5 लाख रुपये रोज कमवतो आणि मी जेव्हा घरी जातो तेव्हा बायको झोपलेली असते. चला ज्ञान मंदिरात जाऊया, भक्ती सागरामध्ये लोळूया.